काढण्याचा शासनाला कुठलाही अधिकार नाही. जेवढं मला कायदा कळतो, मला जेवढं इथल्या संविधानाबद्दल माहिती आहे त्यानुसार असा कोणताही जी.आर. काढायचा शासनाला अधिकार नाही. दुसरीकडे भुजबळांनी देखील काल पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी देखील आमच्यात कुणाला ओबीसी मध्ये कुणाला वाटी करू होऊ देणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. अन्यथा आम्ही देखील मुंबईत धडकणार. हे बघा, अशा पद्धतीचा निर्णय आजपर्यंत हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, स्टेट बॅकवर्ड कमिशन, सेंट्रल बॅकवर्ड कमिशन या सगळ्या न्यायिक संस्थांनी असा आजपर्यंत जजमेंट दिलेलं आहे ना. त्यामुळे न्यायालयापेक्षा मोठं कुणी समजायचं कारणच नाही. आणि ओबीसी बांधवांचं जे सामाजिक मागासांचं आरक्षण आहे, ज्यांचं प्रतिनिधित्वासाठी आरक्षण दिलं गेलेलं आहे, त्या आरक्षणामध्ये जर असं इन्क्ल्युजन केलं तर तो ओबीसीचं आरक्षण संपलं ना, त्याचा मिनिंगच संपला. त्यामुळे ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय का इथल्या आंदोलकांकडून? सुप्रिया सुळेंपासून, शरदचंद्रजी पवारांपासून, बजरंग सोनवणेपासून, अंबादास दानवेंपासून या लोकांना ओबीसीचं आरक्षण संपवायचं आहे का? उद्धव ठाकरे, संजय राऊत, अहो गावगाड्यातला बलुता आलुता त्याच्या हक्काचं, त्याच्या आरक्षणाचं काय होईल याची काही कल्पना तर तुम्हाला कळते का? त्यामुळे जर 10% लोकांच्या मताला जर तुम्ही एवढं हतबल असाल तर आम्ही मग 50% आहोत. मग आम्ही ठरवू. तुमच्या आमदारकीचा, खासदारकीचा, तुमच्या मंत्रिमंडळाचा मार्ग हा आमच्या वाड्या, वस्त्या, तांड्यावरून जातो. तुम्ही वाटेल ते जर करायला तयार असला तर आम्हालाही कळतं आता कायदा कानून काय येते. त्यामुळे असल्या नसत्या उचापत्या करून महाराष्ट्र शासनानं एक प्रश्न सोडवण्यासाठी 10 प्रश्न निर्माण करू नयेत. नाहीतर ओबीसी रस्त्यावर उतरेल, भटक्या विमुक्त जाती जमाती रस्त्यावर उतरतील. दुसरीकडे आपण पाहतो की हैदराबाद गॅजेटचा एक उल्लेख केला जातो. हैदराबाद गॅजेटमध्ये काय आहे नेमके तुम्हाला? अहो, गॅजेट मधल्या नोंदी म्हणजे आरक्षण द्या हा कुणी शोध लावलाय? त्याचा सत्कार केला पाहिजे. खरं तर काय गॅजेटमध्ये लिहिलंय का हे सामाजिक मागास आहेत म्हणून? त्या रेव्हेन्यूच्या नोंदी आहेत. मग मला पुढे जाऊन असं म्हणावं लागेल, त्याच हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाज एसटी मध्ये आहे. मग महाराष्ट्रातल्या बंजारा समाजाला तुम्ही एसटी मध्ये अंमलबजावणी करणार का? त्यामुळे एक प्रश्न सोडवायला जाऊन 10 प्रश्न निर्माण करू नका. द्या बंजारा समाजाला एसटी मध्ये आरक्षण. मग गॅजेटमध्ये कुणाच्या काय काय नोंदी आहेत त्या नोंदीनुसार तुम्हाला, हे बघा, एक प्रश्न तुम्ही करा पण कायद्यानं करा. बेकायदा भानगडी करायच्या भानगडीत पडू नका. मग कैकाडी समाज इकडे मुंबई प्रांतामध्ये विजयएनटी मध्ये आणि मध्य प्रांतामध्ये एसटी मध्ये, मग त्यांना देणार तुम्ही एसटीचं आरक्षण? अरे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे एक प्रश्न सोडवायला जाऊन 10 प्रश्न निर्माण करू नका. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका, नाहीतर ओबीसी बांधव रस्त्यावर उतरेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.